मिक्स तो त्रास, वो जो तकलीफ होती है DUCD होने के बाद, ऐसा लाइफस्टाइल वीडियो बनता है, वो छाती पे आके बैठ जाता है फोटोग्राफर आकाश बाली और उसकी टीम। हमारी अपलाइन पूछती है, अच्छा आज आपके अपलाइन ने यहाँ पे बताया होगा, पूछा या बताया आपको ड्रीम नाइट फंक्शन में आना है या आप आ सकते हो? हमारे आना ही है। हमारी अपलाइन हमसे फोन करके पूछती है, सर अगर आप कंफर्टेबल हो तो शाम को 9 बजे जूम मीटिंग करें क्या? और कौन से अपलाइन? VMCM मेंबर है जिनका 25 लाख से ऊपर का चेक है, और हमारी ग्रेट अपलाइन अनूप गुप्ता सर। तो मेरा सबसे सवाल यह है कि जिंदगी में क्या चाहिए, ये पहले हमको तय करना होगा। जैसे लाइफस्टाइल वीडियो में बताया कि हमारे बहुत सारे रेस्टोरेंट्स पुणे में थे, मल्टीपल चेन्स थे, मल्टीपल इनकम सोर्स थे, जो एक रात में 22 मार्च 2020 को एक रात में सब खत्म हो गया और 2.25 करोड़ रुपए का कर्जा हो गया। शिरीष सर ने पूछा था उनके पहले सेशन में, मैं हाथ खड़े करवाना नहीं चाहता, किस किस के सर पे लोन है, लेकिन मैं खड़ा करवाना चाहता हूं। बस इतने। कुणाकुणाच्या डोक्यावर कर्ज आहे, ते कर्ज बँकेचं असेल, ते कर्ज सावकाराचं असेल, ते कर्ज पतसंस्थेचं असेल, ते कर्ज नातेवाईक परिवाराचं असेल, प्रत्येकाच्या डोक्यावर कुठलं ना कुठलं 5,000 रुपयाचं का होईना कर्ज आहे। जेव्हा कर्जदार फोन करतात त्यावेळेस आपली मनस्थिती पूर्ण डिस्टर्ब होऊन जाते, खास करून जेव्हा खिशामध्ये पैसे नसतात आणि इनकम सोर्स शून्य असतो। जब मैंने लाइफस्टाइल वीडियो में भी बताया कि हमारे घर में रोज 3 लाख रुपए आते थे और एक समय ऐसा भी आया कि बच्ची के डायपर लेने के लिए भी पैसे नहीं थे। अशा परिस्थितीत काय करायचं सगळे मार्ग शोधत होतो, काय करता येईल। त्यावेळेस माझे ग्रेट अपलाइन डायमंड डायरेक्टर भानुदास कोळेकर सरांनी माझ्या वडिलांना ही अपॉर्च्युनिटी दाखवली, पण इथं बऱ्याच लोकांसारखा मी पण होतो। नेटवर्क मार्केटिंग, भरत सरांचे वडील 100 पट निगेटिव्ह होते, मी 1000 पट निगेटिव्ह होतो नेटवर्क मार्केटिंगसाठी। आज नवीन लोग कितने तिथे, नए लोग कितने जो फर्स्ट टाइम आए, बिल्कुल फर्स्ट टाइम। आपने नेटवर्क मार्केटिंग के बारे में बाहर शायद सही सुना होगा, शायद गलत सुना होगा, शायद आपने ये सुना होगा नेटवर्क मार्केटिंग जोड़ने जाड़ने का बिजनेस है, लोगों को पागल बनाने का बिजनेस है, खुद भी पागल है और दूसरों लोगों को भी पागल बनाता है। लेकिन आपको ये बात पे यकीन रखना होगा, जिस आदमी ने इतिहास रचा है वो पागल ही था। तो प्लान देखा मेरे पिताजी ने, और फिर वो ज्वाइन हुए, कुछ प्रोडक्ट खरीदी कर दी और मुझे झूठ बोल के ये बिजनेस में ज्वाइन करवाया। मुझे मालूम ही नहीं था हम लोग व्यक्ति में ज्वाइन हो रहे हैं। तब जाके प्लान दिखाया, फिर आदित्य एक्साइटेड हो गई, वो काम करना उसने शुरू कर दिया। फिर हम सिल्वर चले गए, ब्रॉन्ज चले गए, ब्रॉन्ज से सिल्वर चले गए, 17-18 हजार का चेक सिल्वर का आ गया। तो मैंने सोचा कि पहली कंपनी में कुछ 1700 रुपए का वाउचर आया था, अब 17,000 का चेक आया है, जो अकाउंट में पैसे मेरे अकाउंट में जमा हुए थे, काम इसने किया, मेरे अकाउंट में पैसे जमा हो गए। तो ये महसूस हुआ कि इसमें पैसे आते हैं। हालांकि 17,000 मेरे लिए बहुत बड़ी अमाउंट नहीं थी, लेकिन जिस पीरियड में हम लोग जा रहे थे तो 17,000 मुझे 17 करोड़ की तरह लगे थे। और इस बिजनेस में हमने फिर से एक बार रिस्टार्ट करना शुरू कर दिया। अहमदाबाद का पहला फॅमिली रियुनियन देखा, तब सिल्वर थे। त्यावेळेस हैदराबादच्या सलीम सरांचं सेलिब्रेशन बघितलं आणि तिथं डिसिजन घेतला की आपल्याला जे पाहिजे आहे ते फक्त इथूनच मिळू शकतं।
तो म्हणजे पैसा आणि रेकग्निशन. रेकग्निशन का? तर ह्या कर्जामुळं बाजारामध्ये, नातेवाईकांमध्ये, परिवारामध्ये एवढं नाव खराब झालेलं होतं, म्हणजे निठल्ला ज्याला म्हणतो ना आपण, की हा माणूस काहीही कामात नाही, वाया गेलाय. त्यांना मला दाखवून द्यायचं होतं की मी कोण आहे. पैसा आपण कुठूनही कमवू शकतो, पण हे जे रेकग्निशन आहे, हे जे नाव आहे, हे जे फेम आहे, हे लाईमलाईट जे आहे, ते फक्त आणि फक्त नेटवर्क मार्केटिंग मध्ये मिळू शकतं. इथं जॉब करणारे, बिझनेस करणारे, अनेक छोट्या मोठ्या व्यवसायामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रोफेशनची लोक आहेत. थोडंसं इमॅजिन करा की असं रेकग्निशन, असं सेलिब्रेशन, अशी लाईफस्टाईल आपल्याला आपल्या करंट प्रोफेशन मधून मिळू शकते का? 100% नाही. तर मग ह्या रेकग्निशन सलीम सरांचं बघितल्यानंतर डिसिजन घेतला की नाही, आपल्याला जे करायचंय, जे मिळणार आहे ते इथूनच मिळणार आहे. आणि काम करायला जबरदस्त सुरुवात केली, डिसिजन घेतला आणि डिसिजन घेतल्यानंतर प्रचंड मॅसिव्ह ऍक्शननी काम केलं. तुम्ही आप में से बहुत सारे लोगों को ये पता होगा कि हम लोग 15 दिन में सिल्वर से क्राउन चले गए और सिर्फ मात्र 3 महीने में क्राउन से हम लोग DUCD चले गए. ये स्पीड थी. हमारे जो पीछे पटाखा बंधा हुआ था, रस्सी बम था, और ये रस्सी बम इतनी जोर से फटा कि हम लोग अनस्टॉपेबल हो गए. और आज भी उसी तरह काम करते हैं. और उसके बावजूद अभी जो मेरे मल्टीपल बिजनेसेस थे पूरे बंद कर दिए और सिर्फ वेस्टिज पे डिपेंड हूँ. और वेस्टिज पे इतना डिपेंड हूँ कि शायद आप इमेजिन नहीं कर सकते कि कितना डिपेंड हूँ. जब ये लाइफस्टाइल वीडियो बनने जा रहा था, FRU में सेलिब्रेशन होने वाला ये कंफर्म हो गया, तब जाके हमने रेमंड के शॉप में गए एक अच्छा सा सूट सिलाने के लिए. कितने का हो सकता है सूट, इमेजिन कर सकते हो आप, जो अभी मेरे बदन पे है. आज जिसके बच्चे को डायपर लेने के पैसे नहीं थे, वो 1.25 लाख का सूट थोड़ी ना कर देगा. आज मैं जो सूट पहना है ये पूरे 1.25 लाख रुपए का है. सिर्फ एक फंक्शन के लिए खरीदा. 30 मिनट के फंक्शन के लिए एक सूट खरीदा. अभी आज का ही सीन है, आज का. ये ड्रीम क्या होता है, ड्रीम म्हणजे नेमकं काय, मला नेमकं आयुष्यात काय पाहिजे, हे प्रत्येकाला जर आपण आज निर्णय घेतला तर आयुष्य कसं सुंदर होऊ शकतं. त्याचं उदाहरण आजचं लेटेस्ट उदाहरण तुम्हाला सांगतो. SGS मॉलला गाडी पार्किंगला लावली आणि मॉलमधनं बाहेर पडत असताना लक्षात आलं परफ्यूम मारला नाही. बाहेर येता येता परफ्यूमचं दुकान दिसलं, 3000 रुपयाचा परफ्यूम घेतला. बॅटरीला एकदा जोरदार टाळ्या MSCB साठी करू. आता खऱ्या अर्थाने ड्रीम नाईट वाटायला. असे प्रत्येकाचे मोबाईलचे फ्लॅशलाईट चमकायला लागले जसं काही चांदणी रात्र आहे आणि आपण प्रत्येक जण चमकतोय. येस, ऍक्च्युली आपल्या सगळ्यांचा अडचण काय आहे, आपल्या सगळ्यांची अडचण काय आहे, आपण विचार करत नाही. आपण तेवढ्या लेवलचा विचार करू शकत नाही. आपले वेस्टिजचे मालक गौतम बाली सर कायम एक गोष्ट सांगतात, सोचने की हिम्मत तो करो. और वो सोचने की हिम्मत हमने की, तब जाके ये पायदान हमने एक से एक हमने पायदान अचीव कर दिए. जिंदगी भर हम लोग बस एक ही गलती करते हैं. जिंदगी में हम लोग बस एक ही गलती करते हैं, धूल चेहरे पे होती है और आईना साफ करते रहते हैं. आपल्या आयुष्यातली आपली अडचण काय आहे ही आपण साफ केली पाहिजे. आपल्याला आपला चेहरा साफ करणं गरजेचं आहे. आपल्याला आपल्या अडचणी बघणं गरजेचं आहे. आपल्या अडचणीतून मार्ग कसा काढायचा हे बघणं गरजेचं आहे. आणि आपण काय करत बसलोय, आपण कॉम्प्रोमाइज करत बसलोय या विषयावर.
हे नाही तर ते नाही तर ते, हे नाही तर कमी. आपण 5 स्टारमध्ये जेवायला जायच्या ऐवजी आपण ढाब्यावर जेवायला जाऊ, वडापावच्या हातगाडीवर वडापाव खाऊन रात्री जाऊ. आपण आपलं आयुष्य कॉम्प्रोमाइज करत चाललोय. माझं म्हणणं कोणाकोणाला पटतंय? किसी शायर ने बहुत अच्छा एक शेर बताया, ना किसी हम सफर से ना किसी हमनशी से निकलेगा, हमारे पाव का काटा हम ही से निकलेगा. सही. नवीन लोकांसाठी एक मेसेज मी देऊ इच्छितो, तो म्हणजे असा, जसं डॉक्टर आकाश त्यागी सरांनी सांगितलं, अतिशय लो इन्व्हेस्टमेंटमध्ये, फ्लेक्झिबल टाइममध्ये, विदाउट रिस्क. त्यागी मॅडमने सांगितलं, पूर्व पश्चिम न करता आज आम्ही पूर्ण फॅमिली एकत्र हा व्यवसाय करतोय, एकत्र टाइम घालवतोय आणि लाईफ पूर्णपणे एन्जॉय करतोय. ह्याच्या मागचं सगळ्यात मोठं सिक्रेट कोणाकोणाला ऐकायला आवडेल? सगळ्यांना ऐकायला आवडेल. त्याच्या मागचं सगळ्यात मोठं सिक्रेट आहे. त्याच्या अगोदर मी एक प्रश्न असा विचारेन, SP भारेल सर सक्सेसफुल आहेत असं किती जणांना वाटतं? त्याच्या मागचं काय कारण आहे? कोण सांगेल? उसके पीछे का कारण है, वो 3 गो क्राउन अटेंड करते हैं, 3 FRU अटेंड करते हैं, हर EDS अटेंड करते हैं, हल्ला बोल अटेंड करते हैं, ड्रीम नाइट अटेंड करते हैं, जो भी फंक्शन है विनिंग टीम का वो अटेंड करते हैं. खुद के गिरेबान में झांक के देखने की जरूरत है, हम लोग कितने फंक्शन अटेंड करते हैं. यदि आपने थोड़ी जबरदस्ती कर ली तभी हम लोग फंक्शन अपना अटेंड करते हैं, वो भी बहुत सारी रीजन देके. सलीम सर, चरण सिंग सर सक्सेसफुल आहेत. यस. त्याच्या मागचं कारण काय? मॅसी ते 1 गो क्राउन 2 वेळा अटेंड करतात, एकदा तेलुगूमध्ये एकदा हिंदीमध्ये. हे त्यांच्या सक्सेसचं कारण आहे. ज्या दिवशी आम्ही मागच्या वर्षी FRU ला डिसिजन घेतला सिल्वर असताना, त्या दिवसापासून आजपर्यंत वेस्टीज असो, विनिंग टीम असो, कुठलंही फंक्शन असू द्या, कुठलीही मीटिंग असू द्या, प्रत्येक ठिकाणी आम्ही 2 जण हजर असतो. म्हणजे भारतामध्ये कुठे असू द्या, मुंबई असू द्या, दिल्ली असू द्या, कुठे असू द्या, प्रत्येक मीटिंग आम्ही पहिलं तिकीट आमचं असतं. त्याच्यानंतरची सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे 4 बेसिक आणि 10 कोर स्टेप्स. मी हे सांगायला इथं आलेलो नाहीये, पण ह्याच्याशिवाय हा बिझनेस पण नाहीये. विनिंग टीमने सांगितलेल्या पद्धतीनं ज्या काही गोष्टी विनिंग टीम सांगते तेवढ्याच गोष्टी आम्ही फॉलो करतो. त्याच्या मागचं कारण असं आहे, आजपर्यंत आपण आपलं डोकं वापरून किती डबऱ्यात आहे आपल्याला माहिती. प्रत्येकाला माहिती आपण किती खड्ड्यात आहे. जर त्या खड्ड्यातून वर यायचं असेल तर कुणीतरी आपला हात धरायला लागेल, कुणीतरी आपल्याला वर ओढायला लागेल. कोण ओढणार वर आपल्याला? अप्लाइड मित्र परिवार, नातेवाईक, शेजापाजारचे. बघा, विचार करून सांगा. असा माणूस तुम्हाला वर ओढेल जो त्या खड्ड्यातून वर गेलेला आहे. थोडक्यात आपले जे ऑलरेडी ह्या खड्ड्यातून वर गेलेत किंवा वर जायचा प्रयत्न करतायत. आम्ही पण आमच्या आपल्यांचा हात घट्ट धरला आणि 1 वर्षाच्या आत त्यांनी आम्हाला ह्या खड्ड्यातून बाहेर काढलं. तो खड्डा थोडा नव्हता, तो खड्डा होता 1.25 करोड, 2 करोड रुपयाचा. इमॅजिन करा, आपल्याकडे 10-15 हजार रुपये, 20,000 रुपये, 1 लाख रुपये कर्ज असेल तर आपली मनस्थिती काम करायची राहत नाही. इथं मी दिवसातलं 100 फोन लोकांचे अटेंड करत होतो, पैसे द्या, पैसे द्या, पैसे द्या. आमच्या एका नातेवाईकांनी, एक वेळ अशी आली होती, आमच्या एका नातेवाईकांनी माझी किडनी पण मागितली, किडनी विक आणि माझे पैसे दे. आता आपल्याला हसू येते, पण त्यावेळेस माझ्यावर परिस्थिती काय आली होती, माझ्या परिवारात परिस्थिती काय आली होती. म्हणजे माझी जवळची नातेवाईक मला म्हणतात, आमचे पैसे देण्यासाठी तू तुझी किडनी विक आणि मला पैसे दे. आणि दुर्दैवानं सांगतो, मी ती प्रोसेस सुरू पण केलेली होती, पण सुदैव असं की ती
प्रोसेस पूर्ण करायची गरज पडली नाही. एक एक गोष्टीतनं हळूहळू बाहेर पडत गेलो. आजचं फंक्शन जे आहे ड्रीम नाईट, ते आपल्या सगळ्यांसाठी इतकं जबरदस्त महत्वाचं आहे. त्याच्या मागचं कारण असं आहे की तुम्ही प्रत्येकाने एक स्वप्न बघावं. काय स्वप्न बघावं? तर आज जे स्टेजवर सगळे येऊन गेले, ज्यांची लाईफस्टाईल व्हिडिओ बघितले, तसं जर आपल्याला आणि आपल्या परिवाराला जर जगायचं असेल तर परिवाराला जर जगायचं असेल तर आपल्याला इथं काम करणं गरजेचं आहे. मला पूर्ण खात्री आहे की आजची रात्र तुम्ही तुमच्या परिवारासोबत बसाल, आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये काय पाहिजे आहे हे लिहून काढाल आणि ते घरामध्ये चिटकवाल. तुम्ही आमच्या व्हिडिओमध्ये पण बघितलं असेल, घराच्या प्रत्येक कोपऱ्यावर काही ना काहीतरी लिहून ठेवलेलं आहे. ज्यांनी आमच्या घरी आले त्यांना सगळ्यांना माहिती आहे की घरामध्ये काय काय लिहून ठेवलेलं आहे. आणि हे लिहिण्याची ताकद खूप जबरदस्त आहे. मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायची, ती म्हणजे एक डिसिजन घ्या, एक डिसिजन, आणि त्या डिसिजनवर ठाम राहा. आयुष्यात कोणती गोष्ट कशी मिळत नाही ते आपण 100% बघू. काम तर कुठेही करायला लागेल आपल्याला, काम तर कुठेही करायला लागतं. बरंच जर सांगतात 3 साल या 30 साल. मी आमच्या डाऊनलाईन बरोबर जेव्हा मीटिंगला बसतो त्यावेळेस एक गोष्ट मात्र मी त्या प्रत्येक वेळेला एक वाक्य आवर्जून बोलतो, आमच्यावरचं राज्य सुटलं. कोणाला इथं राज्य सोडवून घ्यायचं स्वतःवरचं? काय करावं लागेल? विनिंग टीम मध्ये एक फार मोठं एक चित्र आहे. माहित नाही तुम्ही ते बघितलंय का किंवा त्याच्या मागचा अर्थ तुम्हाला कळतो का? एक फार मोठं चित्र आहे. त्या चित्रात एक चित्र आहे विनिंग टीमचं, आणि त्याच्यात लिहिलेलं स्पॉन्सर 1 more person. एव्हरी प्रॉब्लेम हॅज अ सोल्युशन, वन अँड ओनली आन्सर, स्पॉन्सर 1 more person. हे मान्य? ह्या सगळ्या गोष्टी करत असताना फॉरेन ट्रिप्स अचीव्ह केल्यात. ह्याच्या अगोदर पण फॉरेन ट्रिपला आम्ही ट्रॅडिशनल व्यवसायातून जाऊन आलोय. पण जी फुकट जायची जी मजा आहे ना, ती काही वेगळी होती. म्हणजे फॉरेन ट्रिपचं आकर्षण नव्हतं आम्हाला आकर्षण नव्हतं फुकट जायचं. थायलंडला गेलो, व्हिएतनामला गेलो, स्वित्झर्लंडला जाणार आहे आणि हे सगळं फुकट जाणार आहे. कार, 3 लक्झरियस कार चालवतोय. त्यानंतर आता रिसेंटली आमच्या घरातली चर्चा आहे की आपल्याला एक साधारण 4-4.5 करोडचं घर घ्यायचंय. घर बघणं पण चालू आहे. आणि हे फक्त आणि फक्त शक्य होणार आहे होतंय वेस्टीज मधून. माझे अपलाईन आहेत सागर भांबरे सर. मला त्यांच्यासारखं आयुष्य जगायचंय. माझ्यासमोर ते आयडॉल आहे. आमच्या वयात फार फरक नाही, 2 महिन्याचाच फरक आहे. पण त्यांची जी लाईफस्टाईल आहे तशी मला जगायची. काय लाईफस्टाईल आहे त्यांची कोणाकोणाला माहिती? सकाळी 11 वाजता उठतात, सुबह 11 बजे उठते, खाना खाते हैं और फिर से सो जाते हैं. फिर शाम को उठते, चक्कर मार के आते, होटल में खाना खाते, घर आके फिर सो जाते. मला झोपायला खूप आवडते. मी अतिशय आळशी प्राणी. आणि जेव्हा हे DUCD लेवल अचीव केल्यानंतर ही लाईफस्टाईल थोड्या प्रमाणात का होईना पण आम्ही जगायला सुरुवात केली. हो सकता है आज मेरे मोबाइल में अलार्म नहीं है, फिर भी 6:30 बजे जागा थी. वो उसके पीछे खुद पे काम करना मैंने शुरू कर दिया. बस एक चीज जो मैं आखिरी में बोलना चाहता हूँ और जो मेरे लिए बहुत प्राउड की बात है वो है ये जो DUCD पिन है ना, ये हमारी अकेले की नहीं है, ये आप सबकी है, खासकर मेरी टीम की है.
क्रिकेट सबने देखा है, क्रिकेट सबको मालूम है। 11 प्लेयर होते हैं, कोई 100 रन बनाता है, कोई डक पे आउट होता है, कोई ज्यादा रन बनाता है, कोई 50 रन बनाता है, कोई बॉलिंग अच्छी करता है, कोई फील्डिंग अच्छी करता है, कोई कैच अच्छा लेता है, कोई थ्रो अच्छा करता है। वैसे ही हमारी टीम में किसने ज्यादा रन बनाए, किसने कम रन बनाए, कोई आउट हो गया, कोई डबल सेंचुरी मार गया। एज ए कैप्टन हमने सिर्फ एक ट्रॉफी हमारे यहाँ पे ली है, जैसे और उसके लिए मैं मेरी पूरी एलओएस का थैंक यू बोलना चाहता हूँ कि आपके गाइडेंस की वजह से ये सारी चीज़ें पॉसिबल हो गई। सबसे आखिर में एक ही बात मैं बोलना चाहता हूँ, विनिंग टीम का सबसे बेहतरीन टूल किट है, सबसे बेहतरीन एजुकेशन सिस्टम है। ये टूल किट की वजह से देखिए, कोई भी बिजनेस रहे उसमें रॉ मटेरियल लगता है, कोई बिजनेस रहे उसमें स्टेशनरी लगती है, कोई भी बिजनेस रहे उसमें टूल्स लगते हैं। तो हमारे बिजनेस को चलाने के लिए शायद कभी हमारी जिंदगी की गाड़ी पंक्चर हो गई तो वो पंक्चर निकालने के लिए ये टूल्स हमें हमारे साथ में होने चाहिए। इसमें आता है पीएस रिपोर्ट आता है, इसमें आता है योर यूज फॉर्म आता है, इसमें आता है जो हम लोग बोलते हैं गीता, बाइबल, पुराण, रोड मैप टू सक्सेस। मैं हर बार ये बोलता हूँ, ये रोड मैप टू सक्सेस जो किताब है, आप इसको जब तक मुंह बोला नाही करते, म्हणजे तोंडपाठ नाही करत, ज्या दिवशी हे तुमचं तोंडपाठ होईल त्या दिवशी तुमच्या घरामध्ये 1 लाख प्लस इन्कम आलेला असेल। आणि टूल किट आपल्याला हे टूल्स खूप जबरदस्त वापरले पाहिजे। त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं पुस्तक आहे ते म्हणजे सक्सेस प्रोफाइल। सर मी 2 मिनिटं घेतो। हो, सक्सेस प्रोफाइल इथं गणपती बाप्पाला कोणी बघितलं प्रत्यक्ष? शंकर भगवान, जीसस, आपण त्यांना कशात बघितलंय? चित्रात, फोटोमध्ये। लहानपणापासून आईनं आजीनं सांगितलं हे गणपती बाप्पा आहेत, हे शंकर भगवान आहेत, हे हा देव आहे, हा हे आहे, आपण त्याच्यावर विश्वास ठेवला। जर आपल्याला आपल्या व्यवसायामध्ये जर सक्सेसफुल व्हायचं असेल तर हे सुद्धा आपल्याला हे पुस्तकाचा जास्तीत जास्त वापर करून आपल्याला लोकांना आपण रिलेट करू शकतो। समोर कोणी डॉक्टर असेल तर डॉक्टर आकाश त्यागी सरांना दाखवू शकतो, समोर वकील असेल तर देशपांडे सरांना दाखवू शकतो, समोर कोणी इंजिनियर असेल तर आपण मळेकर सर असतील त्यांचा फोटो दाखवू शकतो, समोर कोण बँकर आहे सागर सरांचा फोटो दाखवू शकतो, समोर MR आहे अनुप सरांचा फोटो दाखवू शकतो। प्रत्येक कॅटेगरी, समोर कलेक्टर आहे, IAS ऑफिसर आहे, KK सिंग सरांचा फोटो दाखवू शकतो। कुठल्याही कॅटेगरीचा तुम्ही माणूस घ्या, त्याच्या प्रत्येकाच्या स्टोरी त्या पुस्तकात आहेत आणि हा पुस्तक दाखवून आम्ही त्या लेवलपर्यंत पोहोचलोय। आदिती 2 मिनिटं बोलेल। ऍक्च्युली खरं आधी मी बोलणार होते, पण मी लास्ट मिनिटला केदारला म्हटलं की तू काही विसरलास तर मी बोलते, पण तो काहीच विसरला नाही। पण खरंच त्यांनी जसं सांगितलं मगाशी, तो जे कॉम्प्रोमाइज बद्दल बोलला तसंच होतं आमची लाईफ पहिली फुल ऑफ कॉम्प्रोमाइजेस होती आणि आता लाईफ ऑफ चॉईस आहे। तर तुम्हाला कोणती लाईफ पाहिजे? लाईफ ऑफ कॉम्प्रोमाइज पाहिजे का लाईफ ऑफ चॉईस पाहिजे? मग लाईफ ऑफ चॉईस पाहिजे असेल तर आपल्याला हा बिझनेस फास्ट ग्रो करायचा आहे। लाईफ ऑफ कॉम्प्रोमाइज पाहिजे असेल तर हा बिझनेस केला नाही तरी चालेल। तर आपण आज ह्या हॉलच्या बाहेर जायच्या आधी ठरवायला पाहिजे की आपल्याला आयुष्यात काय करायचं आहे, आपलं ड्रीम काय आहे, आपलं ड्रीम डिफाईन केलं पाहिजे, अपलाईन बरोबर बसून काउन्सिलिंग केलं पाहिजे आणि त्या पद्धतीने काम केलं पाहिजे। जसं आपले भारत भैया नेहमी बोलतात, जो काम होता है वो सिर्फ 90 डेज में होता है डिसीजन लेने के बाद। मग तुम्ही आज डिसीजन घ्या, उद्या घ्या, 10 दिवसांनी घ्या, नाही तर 1 महिन्यांनी घ्या, काम तर 90 दिवसातच होणार आहे। तर थँक्यू, सगळ्यांनी इथे भेटून खूप छान वाटलं।
आणि सगळ्यांना मी ऑल द बेस्ट करते आणि सगळ्या माझ्या अपलायन्सना मनापासून थँक्यू म्हणते. आखिर में एक ही सिर्फ स्टोरी बताना चाहता हूँ. गोष्ट ऐकायला आवडेल. वो कहानी है दो बंदरों की. दो बंदर नदी में खेल कूद रहे थे. ऊपर से आकाशवाणी होती है, जो कौन बंदर इस नदी में जंप करेगा वो राजकुमार बन के बाहर आएगा. दूसरा बंदर बोला ऐसा थोड़ी होता है. पहला बंदर बोला मार के देखते, जंप मार के देखते. हो गए राजकुमार तो ठीक है, तो बंदर ही रहने वाले. आपने वो देखा, हमने वो नदी में जंप मारी और सेलिब्रेशन और वो राजकुमार जैसा कैप आपने हर एक ने देखा. तो आप ये डिसाइड कर सकते हैं ये नदी में जंप मारना है या नहीं. थैंक यू एंड बैक टू द होस्ट.